श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, कल्पना करा, जर आत्ता या क्षणी स्वामी समर्थ तुमच्यासमोर प्रकट झाले आहेत आणि तुमच्या मनातील प्रत्येक वेदना, चिंता, भीती आणि संघर्ष पाहून ते तुमच्याशी बोलू लागले आहेत, तर ते तुम्हाला काय सांगतील? मित्रांनो, तुमच्या नोकरीची चिंता, कर्जाचा भार, घरातील समस्या, आजारपण, अपयश, विश्वासघात आणि भविष्याची काळजी, हे सर्व पाहून स्वामी समर्थ तुम्हाला कोणता संदेश देतील ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण मित्रांनो, हा स्वामींचा संदेश कदाचित तुमच्यासाठीच असेल. पण मित्रांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूयात मित्रांनो, तुम्हाला आता डोळे झाकायचे आहेत आणि असं इमॅजिन करायचं आहे की स्वामी तुमच्यासमोर बसलेले आहेत आणि ते तुम्हाला बोलत आहेत. माझ्या लेकरांनो, तुम्ही मला अनेकदा विचारता की स्वामी, आमच्या आयुष्यात इतके दुःख का? आम्ही प्रार्थना करतो, नामस्मरणही करतो, तरीही संकटे का येतात? तर माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, लेकरांनो, संकटे ही शिक्षा नसतात. संकटे ही तुमच्या शक्तीची एक परीक्षा असते. भक्तांनो, जसं सोन्याला आगीने तापवलं जातं, तसं भक्ताला संकटातून घडवलं जातं. आणि आज तुम्हाला जे दुःख वाटत आहे तेच उद्या तुमच्या यशाचे कारण बनेल. तुम्ही म्हणता, स्वामी, मी खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. पण मी तुम्हाला विचारतो, खरोखरच तुम्ही हार मानली नाही का? अनेक लोक यशाच्या अगदी जवळ येऊन पराभव स्वीकारतात आणि नंतर ते नशिबाला दोष देतात. लक्षात ठेवा बाळांनो, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे, आणि जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत विजय हा शक्यच आहे. माझ्या भक्तांनो, काही जण पैशाच्या चिंतेत आहेत, कर्जाने त्रस्त आहेत, काहींना रात्रभर झोप लागत नाही, भविष्य अंधारमय वाटायला लागतं. पण लक्षात ठेवा बाळांनो, गरिबी ही कायमची नसते, वाईट काळ कायमचा नसतो. जसा दिवसानंतर रात्र येते, तशी रात्र संपल्यानंतर पुन्हा सूर्य उगवतो आणि पुन्हा सकाळ होते. म्हणून धीर सोडू नका. बाळांनो, तुम्ही मला विचारता की स्वामी, तुम्ही आमच्यासोबत आहात का? तर मी तुम्हाला सांगतो बाळांनो, जेव्हा तुम्ही रडत असता तेव्हा मी तुमच्या जवळ असतो. जेव्हा जग तुम्हाला एकटे सोडतं तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा असतो. आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास संपतो तेव्हा मीच तुमच्या मनात नव्या आशेचा दिवा पेटवतो. लक्षात ठेवा बाळांनो, माझ्यावर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो. जरी संपूर्ण जग त्याच्या विरोधात उभं राहिलं तरीही मी त्याच्या सोबत असतो. पण त्यासाठी श्रद्धा आवश्यक आहे. फक्त चमत्काराची वाट पाहू नका बाळांनो, तुम्हाला कर्मही करायचं आहे. बाळांनो, अनेक भक्त मला असं म्हणतात की स्वामी, आम्ही रोज प्रार्थना करतो, पण मी विचारतो, तुम्ही फक्त काहीतरी मागण्यासाठीच माझ्याकडे येता का, की प्रेमाने माझी कधी आठवणही काढता? बाळांनो, खरी भक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण करणे नव्हे. खरी भक्ती म्हणजे प्रत्येक परिस्थितीत विश्वास ठेवणे. आणि जेव्हा सर्व काही चांगलं चालू असतं तेव्हा सर्वजण देवाला विसरतात, पण संकट मात्र आलं की मग त्यांना देव आठवतो. माझ्या लेकरांनो, मला फक्त संकटातच नाही तर आनंदातही आठवा. बाळांनो, तुमच्या घरात भांडणं असतील, मनात अशांतीही असेल, तर राग कमी करा, अहंकार सोडा आणि क्षमेला स्थान द्या. कारण बाळांनो, जिथे प्रेम असतं तिथेच माझा वासही असतो. आणि तुमच्या मनात भीती असेल तर लक्षात ठेवा, भीती ही तुमच्या मनाची निर्मिती आहे, पण श्रद्धा ही माझी देणगी आहे. म्हणून मित्रांनो, भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवा. तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल तर एक गोष्ट कधीही विसरू नका, मी तुमची परीक्षा घेऊ शकतो पण तुमचा त्याग कधीच करणार नाही. माझ्या प्रिय भक्तांनो,
आज हा संदेश तुम्ही ऐकत असताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, जर तुमच्या मनाला थोडासा आधार मिळाला असेल, जर तुमच्या हृदयात एक आशेचा एक छोटासा किरण निर्माण झाला असेल, तर समजा मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहेत. तुम्ही एकटे नाहीत. तुमचे दुःख मला माहीत आहे. तुमच्या प्रार्थना मी ऐकत आहे. योग्य वेळ येताच तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. फक्त श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि नामस्मरण करत राहा. बाळांनो, स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही ओळ तुम्हाला मनात ठेवायची आहे आणि विश्वासाने पुढे जायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हळूच तुमचे डोळे उघडायचे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा संदेश मनाला स्पर्शून गेला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की लिहा, कारण मित्रांनो ही तुमची कमेंट श्री स्वामीचरणी अर्पण होणार आहेत. भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.